विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण आज सर्वोच्च न्यायालयाबद्दल महत्त्वाचे सगळे पॉईंट बघणार आहोत. हायकोर्टचे पदं शिपाई भरती, चालक भरती आणि क्लर्क हे जे पदं आहेत यासाठी या तिन्ही ठिकाणी तुम्हाला यावर प्रश्न दिसतात आणि इतर विविध परीक्षेत तलाठी असेल, पोलीस भरती असेल, सगळ्या ठिकाणी बघूया बेसिक मुद्दे. एकतर आणि इथे दोन गोष्टी तुम्हाला वारंवार विचारल्या जातात. एक सुप्रीम कोर्ट म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये, आणि याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पदाची व्यक्ती तुम्हाला वारंवार विचारल्या जातात. सध्या ते एस सूर्यकांत किंवा सूर्यकांत न्यायाधीश सूर्यकांत एवढंच लक्षात ठेवा. राज्यामध्ये चंद्रशेखर हे न्यायमूर्ती आहेत, मुख्य न्यायमूर्ती, आणि देशामध्ये म्हणजे सूर्य चंद्र तारे. ओके, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. देशातलं सर्वोच्च न्यायालय हे आहे. आणि एक गोष्ट, भारतामध्ये एकेरी न्याय व्यवस्था आहे. उद्या तुम्हाला असा एक प्रश्न आला ना की दुहेरी आहे की एकेरी आहे, एकेरी न्याय व्यवस्था आहे. म्हणजे सगळ्यात वर सुप्रीम कोर्ट, नंतर मग हायकोर्ट, नंतर मग डिस्ट्रिक्ट कोर्ट, अशी ती एकेरी न्याय व्यवस्था आहे. एकाच्या वर दुसरा, दुसऱ्याच्या वर तिसरा. आता याचं संविधानामध्ये उल्लेख कुठे? तर भाग 5 जो आहे, कलम 124 ते 147, कलम 124 ते 147 इथे लक्ष द्या. आणि पुढे तिथे नाही 28 जानेवारी काही ठिकाणी दिलंय, पण 26 जानेवारी हे मला जास्त सोयीस्कर वाटतं, कारण तसा उल्लेख जास्त ठिकाणी आहे. 26 जानेवारी 1950 ही स्थापना. न्यायाधीशांची संख्या म्हणाल तर 1 सरन्यायाधीश आणि 33 न्यायाधीश असे 34 न्यायाधीश सध्या. किती? 34. हा आकडा विसरू नका. एकदम बेसिक स्वरूपाचं शिकवतोय मी. हे तुम्हाला तिन्ही पदांसाठी अत्यावश्यक आहे. तिन्हींच्या बॅचमध्ये हे व्हिडिओ मी टाकलेला आहे. भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्लीला आहे. मग आता आरबीआय सारखा प्रश्न आहे. आपल्याला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकांची बँक आहे, इथं मुख्यालय दिल्लीला असेल ना, पण ते मुंबईला आहे. अशा एकदम बेसिक स्वरूपाच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. पुढे आपण बघतोय. तत्पूर्वी आपण ज्या नवीन बॅचेस सुरू केलेल्या आहेत, शिपाई भरती, चालक भरती, क्लर्क भरती, त्याचे टेस्ट सिरीज, झालेले पेपर्स, नोट्स सगळं तुम्हाला भेटणार आहे. अभ्यास कट्टा नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जा. ऑफरमध्ये तुम्हाला सध्या बॅचेस चालू आहेत, तुम्ही जॉईन करू शकतात. काही अडचण असेल 86 98 34 33 12 हा नंबर आहे. या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर. आधी नको. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे प्रमुख हे बदलत राहतात. तुम्ही ज्या वेळेस परीक्षेला जाणार आहे तत्पूर्वी एकदा गुगलवर सर्च करून घ्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर सर्च करून घ्या. तेव्हा कोण आहेत ते प्रमुख असतात. सध्या न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. राष्ट्रपती नियुक्ती करतात त्यांची. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न अनेक वेळा येतो की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? म्हणजे सरन्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची सगळे ते 33+1 सगळ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींनाच आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि सर्वात जो वरिष्ठ असतो ना, अनुभवाने, सिनियरिटीने, त्याला सरन्यायाधीश बनवलं जातं. माहीत असलं पाहिजे सगळ्या न्यायाधीशांचं, सरन्यायाधीश असेल किंवा इतर न्यायाधीश असेल, निवृत्तीचं वय 65 आहे. आणि इथे एक प्रश्न बसवणारा येतो. हायकोर्ट जे आहे तिथलचं वय निवृत्तीचं 62 आहे आणि इकडे 65 आहे. तेवढं एक लक्षात ठेवा. आता चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं निवृत्तीचं वय 65 आणि हायकोर्टातले जे जजेस आहेत त्यांचं मात्र 62. सुप्रीम कोर्टातले जजेसचं 65. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. सूर्यकांत हे सध्याचे न्यायाधीश आहेत, इंडियन जज हू इज सर्व्हिंग ॲट द 53वे ते सरन्यायाधीश आहेत. 24 नोव्हेंबर 2025 पासून ते या पदावर कार्यरत आहेत, हे लक्षात ठेवावं लागेल. आता सर्वोच्च न्यायालयाची जी इमारत आहे बघा, या ठिकाणी ही तुम्ही सुप्रीम कोर्टाची इमारत बघतायत. हा त्याचा घुमट या ठिकाणी बघतायत. याची गोलाकार अशी रचना आहे. उद्या तुम्हाला रचनेवर प्रश्न विचारला तर हे न्यायाचं प्रतीक, एक समतोल म्हणून याच्याकडे बघितलं जातं. मुख्य इमारत, वकिलांचे कक्ष, न्यायालयीन सभागृह आणि इमारतीचा आकार विचारला तो गोलाकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्थापना बघा, मी तुम्हाला सांगितलं इथे 2 तारखा तुम्हाला कन्फ्यूज करतील. 26 जानेवारीला हे अस्तित्वात आलं, मात्र कामकाज सुरू झाले 28 जानेवारीला. त्याच्यामुळे दोन्ही तारखा आहे, पण स्थापना विचारले 26 जानेवारी, कामकाज विचारलं 28 जानेवारी. पुढे नवी दिल्ली टिळक मार्ग या ठिकाणी याचं स्थान आहे. मार्ग विचारले जातात बरं का. थोडंसं ड्रायव्हर भरतीला तिकडे जास्त. उच्च न्यायालयाच्या बाबतीत मी उच्च न्यायालयावर याच्या पुढचं एक लेक्चर स्वतंत्र घेतोय, ते तुम्हाला भेटेल. तुम्ही नवीन असाल, अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. अभ्यास कट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. घटनात्मक तरतूद काय आहे? तर भाग 5 तुम्हाला मी सांगितलं. कलम 124 ते 147 सांगितलं. आणि येतो धर्मस्ततो जय, जिथे धर्म आहे तिथे विजय आहे, हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा. येतो धर्मस्ततो जय हे सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीद वाक्य आहे. पुढे काय? नियुक्ती कोण करतंय, शपथ कोण देतंय,
अपॉइंटमेंट अँड ओथ, भारताचे राष्ट्रपती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियुक्ती ते काही स्वतः नाही करू शकत डायरेक्ट, ते कॉलेजियम सिस्टीम असते, त्याच्यानुसार नियुक्ती, त्यांना शिफारस केली असेल त्यानुसार नियुक्ती करावी लागते. आणि शपथ राष्ट्रपतीचं देतात, सरन्यायाधीश असेल, इतर न्यायाधीश असतील, सुप्रीम कोर्टाचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हायकोर्टाच्या न्यायाधीशांना शपथ मात्र राज्यपाल देतात. हायकोर्ट तुम्ही राज्य लेवलला आले, शपथ राज्यपाल देणार, हे लक्षात ठेवा. पुढे न्यायाधीशांची पात्रता काय? पहिली गोष्ट तर कॉमन पात्रता लक्षात ठेवा, तो भारताचा नागरिक असावा आणि कोणत्याही हायकोर्टामध्ये किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असावं, 5 वर्ष न्यायाधीश असावा किंवा 10 वर्ष वकिलीचा अनुभव असावा. हायकोर्टामध्ये तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होते आणि राष्ट्रपतींच्या मते तो निष्णात कायदेतज्ञ असावा. राष्ट्रपतींची खात्री, या पात्रता तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत. पुढे मी जातोय आता, राजीनामा कसा होतो राष्ट्रपतींचा? न्यायाधीश आपला राजीनामा, न्यायाधीशांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात, पहिली गोष्ट. आणि पदच्युती, त्यांना पदावरून काढून टाकण्याचे अधिकार हे संसदेला आहेत. तिथे महाभियोगाचा प्रस्ताव आणावा लागतो. इम्पिचमेंट फार अवघड प्रोसेस आहे ही, एवढं सोपं नाहीये, पण त्या पद्धतीने यांना काढता येतं, ती राबवून. आणि मग शेवटी आदेश राष्ट्रपतीच काढणार, पण संसदेने ती मान्यता दिली पाहिजे. आणि गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता असे मुद्दे, आणि आपण अधूनमधून बघतो तसा प्रस्ताव आणणार किंवा आणला जातो, पण फायनल यावर अजून काही आपल्याला दिसत नाही की कोणाबद्दल हे झालेलं आहे. आता बघा, सध्याचे सरन्यायाधीश एस सूर्यकांत, जे भारताचे 53वे सरन्यायाधीश आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रश्न इथे येतात की पहिली महिला न्यायाधीश कोण होती सर्वोच्च न्यायालयाची? तर फातिमा बीवी या पहिल्या न्यायाधीश होत्या, महिला, 1989 मध्ये नियुक्त झालेल्या. पुढे सर्वाधिक काळ राहिलेले सरन्यायाधीश कोण? तर वाय चंद्रचूड, जवळपास 7 वर्ष. आणि जे आता डी.वाय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते आपले, त्यांचे वडील होते ते. बघा पुढे, सर्वात कमी कालावधीसाठी कमल नारायण सिंह, फक्त 17 दिवसासाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, हेही माहीत असावं. आता सर्वोच्च न्यायालयाबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला माहीत असावेत. एक तर हे भारताचं अंतिम अपिलीय न्यायालय आहे, म्हणजे याच्यावर काही नाही. याने सांगितलं ते, आता आधी काय होतं माहिती का, स्वातंत्र्याच्या आधी याच्यावर प्रिव्ही काउन्सिल होतं, म्हणजे आपले निकाल तिकडे ब्रिटनच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील करता यायचे आपल्याकडचे. पण आता तसं नाहीये, कारण आपण आता सार्वभौम रिपब्लिक असा देश आपण झालेलो आहे. पुढे राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला देण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करते. राष्ट्रपतींना कायद्याचा सल्ला, काय लिगल ॲडवाईस जे आहे, आणि त्याचं कलम 143 हे लक्षात ठेवा. नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. कलम 32 आपण माहिती आपला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, याला घटनेचा आत्मा असं कोणी म्हटलंय? हा प्रश्न वारंवार आला आहे आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. रीड्स, मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर सर्वोच्च न्यायालय काही आदेश काढू शकतं 5 प्रकारचे, म्हणजे जसं हेवियस कॉर्पस असेल, अधिकार पृच्छा असेल, उत्प्रेक्षण असेल, प्रतिषेध असेल, ओके, असे काही त्या ठिकाणी आदेश काढता येतात. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज हे इंग्रजी भाषेतून चालतं, ते माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी मुद्दा म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांना आम्ही सरन्यायाधीश म्हणतो, उच्च न्यायालयाच्या प्रमुखांना मुख्य न्यायाधीश किंवा प्रमुख न्यायाधीश म्हणतो. पुढे स्थान म्हणाल, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीला आहे, आपलं उच्च न्यायालय राजधानीच्या ठिकाणी मुंबईला आहे. त्याच्यानंतर नियुक्ती, सगळ्यात महत्त्वाचं इथे ना एक फसवणारा मुद्दा सांगू तुम्हाला, हे एकदम भारी ट्रिकी मुद्दा सांगतो तुम्हाला. नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सुद्धा राष्ट्रपती करतायत आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सुद्धा राष्ट्रपती करतायत, पण शपथ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती देत आहेत, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल देतात. इथे गेम या, इथे गेम करू नका. इथे राष्ट्रपती नियुक्ती राष्ट्रपती करतायत, शपथ राज्यपाल देतात उच्च न्यायालयाच्या बाबतीत, आणि इथे दोन्ही राष्ट्रपती आहेत. इथे गोंधळ होतो, बरेच जण इथे चुकतात. निवृत्तीचं वय इकडे 65 आहे, इकडे 62 आहे. आणि राजीनामा ही दोघांनाही, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा लागतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी मूलभूत अधिकारांचं रक्षण करणारं कलम 32 आहे, हे तर तुम्हाला पाठ असलं पाहिजे. म्हणजे काय, नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात डायरेक्ट जाऊ शकतात, आणि उच्च न्यायालयात जायचं असेल डायरेक्ट तर त्याचं कलम 226 आहे. उच्च न्यायालयाला सुद्धा कलम 226 नुसार या पावर आहेत, आणि सर्वोच्च न्यायालय हक्काचा रक्षक आहे. तुम्हाला गार्डियन, तुम्हाला एक प्रश्न टाकला होता आपल्या महालाईव्हमध्ये कुठेतरी, तर ते रक्षक म्हणून जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. आणि थेट दाद मूलभूत अधिकाराची सर्वोच्च न्यायालयात मागता येते. अपिलीय अधिकार आहे, अपिलीय ज्युरिडिक्शन, जे की हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपील
डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला करता येतं. दिवाणी, फौजदारी, संविधानिक खटले सुप्रीम कोर्टामध्ये चालतात. ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन म्हणतोय आपण 143 हे कलम लक्षात ठेवा. राष्ट्रपती प्रश्न विचारू शकतात. न्यायालय सल्ला देईल राष्ट्रपतींना, पण तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. हे फार महत्वाचं आहे. हे कलम 143. पुढचं हे ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन जे आपण अमेरिकेकडून घेतलं, कायदा घटना संविधानाच्या जर विरोधात असेल, संसदेचा कायदा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आहे. हे लक्षात घ्या. संविधानाचा रक्षक कोण आहे, तर सर्वोच्च न्यायालय. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला हे लेक्चर आवडता आहेत का? आवडत असेल तर नक्की लाईक करत चाला, शेअर करत चाला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. हा लोगो आहे. सध्या तुम्हाला महासंक्रांती ते 26 जानेवारी या दरम्यान आपण कुपन कोड्स देतोय, डिस्काउंट दिले 50% बॅचेसवर. त्यामुळे निश्चितपणे तुमच्यासाठी सध्या तरी सुवर्ण संधी आहे. मुंबई हायकोर्ट चालकची या ठिकाणी बॅच, लेखी प्लस मुलाखत, 20 प्रश्नांची लेखी, 10 प्रश्नांची मुलाखत, संपूर्ण तयारी 100% अभ्यासकट्टा ॲपवर आजच जॉईन करा. आजपासून तुमचा यशाचा योग्य प्रवास सुरू करा. थांबूया. धन्यवाद.